माझी सकाळ मोबाईलनी नाही तर साफसफाईनी सुरू होते. हो, हे खरं आहे. एकदा मुलं शाळेत गेले की मी 1 मिनटं पण वाया नाही घालवत आणि तशीच मी कामाला लागते. स्वयंपाक तर काही सकाळीच होऊन जातो, माझा डबा वगैरे रेडी होतो तर. त्याच्यानंतर घर इतकं अस्तव्यस्त पडलेलं असतं की सगळ्यात आधी तर मी हॉल व्यवस्थित करते, कुशनच्या जागेवर. त्याच्यानंतर थोडंफार डस्टिंग वगैरे करते, गोष्टी सगळ्या जागेवर ठेवते. कारण सकाळी जेव्हा मुलं तयार होतात, शाळेत जातात, तर सगळं घर अस्ताव्यस्त झालेलं असतं. तर इकडे मी आधी तर माझ्या डस्टिंगला लागली. सगळे पायपुसणे होते ते मी उचलून काढले. त्याच्यानंतर मग मी झाडणी वगैरे सगळीकडे मारली. तुम्ही बघू शकता डायनिंग टेबलवर पण बराच पसारा पडून होता, तर तो पसारा सगळ्यात आधी आवरला. सगळं काही खालचं झाडून घेतलं. मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये सांगितले की माझ्याकडे रोबो व्हॅक्यूम क्लीनर आहे. सो मी त्याला सुरू करते, पण त्याच्या आधीनं मी एकदा तरी झाडणी घरात अशी फिरून घेते, सो दॅट खाली काही पडलं असेल जे अडकू शकतं त्याच्यामध्ये ते उचलल्या जाईल. आणि खरं म्हणजे पेपरचे जे कागदाचे जे तुकडे वगैरे असतात ना, ते तो उचलत नाही. सो तेही उचलल्या जातं. सोबतच कचरा मला बाहेर ठेवायचा असतो, ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट. तर त्याच्यात सोबत ते पण माझं काम होऊन जातं, कारण की आमच्या स्वच्छ करणाऱ्या मावशी पण एक सकाळी 10 वाजेपर्यंत येतात. सो त्याच्या आधी मी कचरा ठेवते. आता आली आहे मी तुमच्याशी बोलता बेडरूममध्ये. सो बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता विंडोमध्ये किती मोठा पसारा पडून होता. धुतलेले कपडे काढले होते सकाळी, ते घडी करून आतमध्ये ठेवायचे होते. आदल्या दिवशी रात्रीला काही कपडे काढले होते, ते घडी नव्हते केल्या गेले, त्यामुळे ते आतमध्ये ठेवले. आणि ही जी चादर आहे ही खूप मला चेंज करायची होती आणि असं माझं फक्त 5 ते 10 मिनटात पूर्ण घर एकदम फ्रेश वाटायला लागतं. अशी असते माझी मॉर्निंग रुटीन. तुमची सकाळ कशी सुरू होते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रुटीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, थँक्यू, बाय.